नमस्कार मित्रहो, आपले सर्वांचे केम व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत। घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला। मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला, मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला। सर्वांना माझा नमस्कार। इसवी सनाच्या 12व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी जी भाषा रुजविली, संत नामदेव, संत तुकाराम, संत गोरोबा कुंभार, संत सावता माळी, संत नरहरी सोनार यांसारख्या संतांनी जी भाषा जगविली। छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा परकीय आक्रमणापासून वाचवली आणि कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, पु ल देशपांडे, प्र के अत्रे अशा साहित्यिकांनी जी भाषा वाढविली, त्या मराठी भाषेचा गौरव दिन आज आपण साजरा करीत आहोत। 27 फेब्रुवारी 1912 या दिवशी महाराष्ट्राच्या मातीत एक तेजपुंज तारा जन्माला आला। तो तारा म्हणजे कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो। कुसुमाग्रज यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाने मराठी भाषेला ज्ञानपीठ मिळवून दिला। वि स खांडेकर यांनी कुसुमाग्रजांना मानवतेचे कवी म्हटले आहे। आपल्या पूर्वजांनी आपल्याला संस्कृतीतून, साहित्यातून मराठी भाषेचा संपन्न वारसा दिलेला आहे। हा वारसा आपल्याला टिकवायचा आहे। नवनवीन तंत्रज्ञान मराठीतून लेखन करून ते ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे। याचे कारण असे की समाजातील प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा सहज समजते। मराठी भाषेद्वारे समाजाचा विकास करून पर्यायाने आपल्या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे। इंग्रज गेले पण जाता जाता इंग्रजी भाषा सोडून गेले। इंग्रजी भाषा आपण जुगारू शकत नाही, पण इंग्रजी सोबत मराठी भाषेचा विकास करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, ज्यामुळे प्रत्येक ज्ञान तळागाळातील व्यक्तीपर्यंत मराठी भाषेतून पोहोचेल। प्रत्येकाला ज्ञान प्राप्त होऊन पर्यायाने स्वतःचा व समाजाचा विकास साधता येईल। शेवटी मी एवढेच म्हणेन की ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामांनी रचली गाथा, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामांनी रचली गाथा। चला समृद्ध संपन्न करूया आपली मराठी भाषा, आपली मराठी भाषा। एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। असेच सोपे शालेय भाषणे, निबंध व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे केम व्हिडिओ सबस्क्राईब करा। धन्यवाद।